एस.टी. डेपोतील 40 वर्षापूर्वीपासूनचा वड, श्रद्धा, परंपरा आणि प्रवाशांचीही सहभागाने खुललेला वट पौर्णिमेचा सोहळा. आधुनिक काळ कितीही बदलला, मॉडर्न सुना घरात आल्या तरीही वट पौर्णिमेची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. सांगली एस.टी. डेपो परिसरात असलेले सुमारे 40 वर्षापूर्वीचे वडाचे झाड आजही अनेक सवाष्णींसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. अनेक वर्षापासून या परिसरातील महिला याच वडाच्या झाडाची पूजा करत वट पौर्णिमेची परंपरा जपत आहेत. अनेक सुहासिनी आपल्या घराजवळील वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र या महिलांसाठी एस.टी. डेपोतील हे वडाचे झाड म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि वर्षानुवर्ष जपलेल्या भावनिक नात्याचे प्रतीक आहे. यंदाही महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने वडाची पूजा केली, प्रदक्षिणा घातल्या, वाणाची देवाणघेवाण केली आणि एकमेकींना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे पूजा सुरू असतानाच एस.टीने प्रवासासाठी आलेल्या काही महिला प्रवाशांनीही या पूजेत सहभागी होत वडाचे दर्शन घेतले. तर गावी जाण्याची घाई असलेल्या काही महिलांनी सुरू असलेल्या पूजेला नमस्कार करून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. श्रद्धेचा हा अनोखा संगम अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक परंपरांचे स्वरूप बदलत असले तरी या परिसरातील महिलांनी अनेक वर्षापासून याच वडाच्या झाडाशी असलेले आपले नाते कायम ठेवले आहे. त्यामुळे वट पौर्णिमेच्या दिवशी एस.टी. डेपो परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला. परंपरेचा वारसा, श्रद्धेची अखंड जोड आणि एस.टी. डेपोतील 40 वर्षाच्या वडाशी जुळलेले भावविश्व यामुळे यंदाचा वट पौर्णिमा सोहळा सर्वांसाठीच संस्मरणीय ठरला.